चिमगाव येथील 2 दिवसापासून बेपत्ता महिलेचा मृतदेह गावातील विहिरीमध्ये आला आढळून आत्महत्या की घातपात याबद्दल ग्रामस्थांमध्ये चर्चा। चिमगाव तालुका कागल येथील अंगणवाडी सेविका शुभांगी विश्वास लोंढे वय वर्ष 45 या गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता होत्या। यांचा सर्वत्र शोध सुरू होता। यातच आज त्यांचा मृतदेह चिमगाव येथील पांडुरंग एकल यांच्या विहिरीमध्ये आढळून आला। शुभांगी यांच्या माहेरच्या मंडळींकडून त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या अनुषंगाने त्यांनी मुरगुड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली। म्हाळुंगे तालुका राधानगरी येथील शुभांगी मारुती पाटील यांचा 2003 साली चिमगाव येथील विश्वास लोंढे यांच्याशी विवाह झाला होता। शुभांगी यांच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून शुभांगी यांचा वेळोवेळी छळ केला जायचा। 2 वेळा त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आलं नाही। आज त्यांचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आला। नातेवाईकांच्या तक्रारीवरून शुभांगी यांच्या सासू सासरे आणि नवरा यांना ताब्यात घेण्यात आलं। शुभांगी यांचा मृतदेह सापडलेल्या विहिरीच्या पुढे आणखीन एक विहीर आहे। तसेच येथे येणारी वाट पूर्ण दलदलीची आहे। तसेच शुभांगी बेपत्ता होण्याच्या आधी घरातून भांडणाचे आवाज आल्याची कुजबूज ग्रामस्थांमधून सुरू आहे। यामुळे हा घातपात असण्याची शक्यता शुभांगी यांच्या माहेरच्यांकडून व्यक्त करण्यात येते। या अनुषंगाने पुढील तपास एपीआय शिवाजी करे आणि पीएसआय प्रियंका वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगुड पोलीस करीत आहेत। माझी बहीण शुभांगी विश्वास लोंढे राहणार चिमगाव तालुका कागल हिची मिसिंग कंप्लेंट परवा मुरगुड डिव्हिजनला दिली होती। पण खऱ्या अर्थात बघायचं झालं तर विवाह होऊन 23-24 वर्ष झालेले आहेत। तरी विवाह झालेल्या दिवसापासून अगदी पैशाची मागणी असेल, विविध कौटुंबिक त्रास, मानसिक त्रासात तिचा जो मानसिक छळ होत होता आणि कुटुंबाच्या दबावाखाली आणि कुटुंबाकडून होणारा मानसिक छळ याचा बळी खऱ्या अर्थानं गेलेला आहे। ते मी देखील तरुण आहे, आज मी देखील एखाद्या गावाचं प्रतिनिधित्व करतोय। आमच्याच कुटुंबासोबत जर अशा घटना घडत असतील तर सर्वसामान्य महिलांचं सुरक्षा धोक्यात आली असं आम्हाला वाटते। खऱ्या अर्थानं पोलिसांनी असेल, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा सर्वांनी निर्दोषपणे त्यात ती जी सखोल चौकशी आहे ती पूर्ण करून आमचा संशय त्या संपूर्ण कुटुंबावर आहे, त्यांच्या नवऱ्यावर आहे, सासू सासऱ्यांच्या सगळ्यांच्याच त्या यंत्रणेवर आमचा सर्वच कुटुंबाचा, आमच्या गावकऱ्यांचा, सर्वजणांचाच त्यांच्यावर एक प्रकारचा रोष आहे। यातून कुठल्याही प्रकारचा गुन्ह्यात कुठल्याही राजकीय दबाव आलेत किंवा काय आलं तर त्या गोष्टी न जुमानता पोलीस यंत्रणेने पूर्णच्या पूर्ण सखोल चौकशी करून त्या गुन्ह्याचे सामील आहेत किंवा ज्यांनी प्रवृत्त केले किंवा जे सखोल चौकशी करून त्या लोकांना तिला आम्हा सर्वांनाच आणि तिच्या आत्म्यास त्याच वेळी शांती मिळेल ज्यावेळी तिला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल। गेली 23 वर्ष मानसिक त्रासामध्ये तिनं आतापर्यंत संसार केला। एक बाबा आपुलकी त्या कधीतरी त्या कुटुंबावर आपलं नातं जुळलं या भावनेपोटी तिनं केली होती। पण त्या लोकांना त्या गोष्टीची कधी हृदय कडक असलेल्या लोकांना तरी तिच्या भावना समजून आल्या नाहीत। त्यांनी तिला सतत छळच करत राहिले। त्या छळाचा परिणाम आज आपल्यासमोर दिसून येतोय। तिचा आज बळी गेलेला आहे। आज आमची भावना अशी आहे की त्या कुटुंबाला अटक केल्याशिवाय आम्ही हा मृतदेह काय आम्ही ताब्यात घेणार नाही। आणि ती अंगणवाडी सेविका होती, त्यामुळे ती काय सुशिक्षित महिला असं करणं शक्य नाही। 23 वर्षानंतर तिला काहीतरी त्रास असल्याशिवाय करणं शक्य नाही। आणि या प्रकारची अनेक वेळा आम्ही तक्रार पण दिलेली आहे वेळोवेळी त्या संदर्भात। आणि घातपात झाला असं तुम्हाला म्हणायचं? संशय कोणावर आहे? त्यांच्या कुटुंबावर, नवरा असेल, सासू सासरे असतील, त्या कुटुंबात राहणाऱ्या प्रत्येकावरच आमचा संशय। कारण सर एक कुटुंब म्हणल्यानंतर कुटुंबाने एकत्रित सगळ्यांनी मन मिलन करून राहण्याचं कारण गरज असते। पण वेळोवेळी जर तुम्हाला हॅरॅसमेंट होते, आता तसं बघायला गेलं तर ती एक अंगणवाडी सेविका होती, मदतनीस होती। मुलांच्या समितीत काम करून स्वतः रोजगार निर्मिती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील करत होते। पगार झाल्यानंतर ज्या काही पगारच्या मागण्या असतील किंवा मानसिक छळ, सर्वात जास्त यात जर खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर मानसिक छळाचा बळी गेलेला आहे। आणि आमच्या सर्व कुटुंबाची एकच मागणी आहे की दोषीच कारवाई झाल्याशिवाय आम्ही इथून कुठल्याही प्रकारे रुग्णालय देखील सोडणार नाही आणि त्यांना दोष त्यांचा सिद्ध करून त्यांना अटक केल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ देणार नाही। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।